अपनी जवाबदेही भूमिका से प्रभाग की जनता की अविरत सेवा करने वाले शिवसेना नेता अंकुश सोनावणे का जन्मदिन इस बार भी सामाजिक उपक्रमों के साथ मनाया गया। अंकुश सोनावणे के जन्मदिन पर भली सुबह पर्यावरण संवर्धन के तहत पौधारोपण किया गया। तत्पश्चात विभाग में जनता की सेवा में भव्य आरोग्य शिविर और रक्तदान शिविर का आयोजन भी किया गया, जहां बड़े पैमाने पर लोगों ने उपस्थित रहकर इस शिविर का लाभ उठाकर अंकुश सोनावणे को जन्मदिन की शुभकामनाएं दी। वहीं रक्तदाताओं का प्रमाण पत्र और भेंट वस्तु देकर उनका मनोबल भी बढ़ाया गया। संध्या के समय अंकुश सोनावणे के जन्मदिन पर अभिष्ट चिंतन समारोह का जोरदार आयोजन किया गया था, जहां सांसद नरेश म्हस्के ने उपस्थित रहकर अंकुश सोनावणे को जन्मदिन की शुभकामनाएं दी। जहां उनके साथ जिला प्रमुख द्वारकानाथ भोईर, पूर्व नगर सेविका हेमांगी सोनावणे, पदाधिकारी, समर्थक, शुभचिंतक और नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। मौका जन्मदिन का था, इसलिए यहां विभाग के मेधावी छात्र तथा विविध क्षेत्रों में उल्लेखनीय काम करने वाले व्यक्तियों का सम्मान किया गया। वहीं ज्येष्ठ नागरिकों के बीच सीनियर सिटीजन कार्ड का भी वितरण किया गया। सांसद नरेश म्हस्के ने अंकुश सोनावणे के कर्तृत्व और कार्यों की सराहना करते हुए उन्हें जन्मदिन की शुभकामनाएं दी। अंकुश सोनावणे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त विविध असे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम त्यांनी राबवलेले आहेत। आपला वाढदिवस फक्त फ्लेक्स पुरता मर्यादित न ठेवता लोकांसाठी काम करणं, लोकांसाठी उपक्रम राबवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि तो कार्यक्रम यांनी दिवसभर आयोजित केलेले आहेत। सातत्याने विभागात सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात। माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। वहीं पूर्व नगर सेविका हेमांगी सोनावणे ने भी अपने पति अंकुश सोनावणे को जन्मदिन की शुभकामनाएं दी। प्रथमतः आज अंकुश सोनावणे साहेबांचा वाढदिवस आहे। त्यांना मी पहिल्यांदा आमच्या सर्व शिवसेना महिला कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते। आणि एक वाढदिवस अंकुश सोनावणे साहेबांचा वाढदिवस निमित्त आहे, पण आजचा दिवस आम्ही सर्व जे सामाजिक कार्य आहे ते सकाळी 7 वाजल्यापासून चालू केलेलं आहे। पहिल्यांदा 7 वाजता काळूराघव सोनावणे या गार्डनमध्ये वृक्षारोपण झालेलं आहे, म्हणजे पर्यावरण समतोलन याचा विचार करून वृक्षारोपण आम्ही सर्वांनी केलेलं आहे। त्याच्यानंतर शिवाजी छत्रपती समाज मंदिर आहे, त्या समाज मंदिरमध्ये ब्लड डोनेशन ठेवलेलं होतं। बऱ्याच मुलांनी, खरोखर सगळ्या युवक आणि महिलांनी ब्लड डोनेट केलेलं आहे, त्यांचेही मी आभार मानते। त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक कार्ड याचाही आपण सगळ्यांचे ज्येष्ठ नागरिकांचे फॉर्म भरलेले आहेत, त्यांनाही ज्येष्ठ नागरिक कार्ड काढून देण्यात येणार आहे। त्यानंतर तेरणा कॉलेजचे डॉक्टर आले होते, फिजिओथेरपीसाठी आपण एक कॅम्प ठेवला होता। बऱ्याच आमच्या नागरिकांनी फिजिओथेरपीचा लाभ घेतलेला आहे। या सकाळपासून या सर्व उपक्रमांना सर्व नागरिकांनी लाभ घेतलेला आहे। खरोखर मी त्यांचे मनापासून आभार मानते। आणि जवळजवळ 1 महिना झाला या वाढदिवसाची, किंवा हे महिला कार्यकर्ते आहेत, आमचं अंकुश सोनावणे मित्र मंडळ आहे, आमचे नागरिक आहेत, आमचे सर्व कार्यकर्ते आहेत। खरोखर आम्ही भाग्यवान आहोत की असे कार्यकर्ते आम्हाला लाभलेले आहेत आणि त्यांच्या सहकार्याने सर्व महिला आणि पुरुष यांच्या सर्वांच्या सहकार्याने, मेहनतीने हा वाढदिवस साजरा केलेला आहे। त्यानंतर संध्याकाळी ज्येष्ठ नागरिक यांना छत्र्या वाटप केलेला आहे आणि 10वी आणि 12वी यांचा गुणगौरव केलेला आहे 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांचा। नंतर ज्येष्ठ नागरिकांना छत्र्या वाटप केला। या कार्यक्रमासाठी नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाध्यक्ष भोईर साहेब उपस्थित होते। त्यानंतर सर्व शिवसेनेचे नगरसेवक उपस्थित होते आणि आमचं भाग्य आहे की आम्हाला खासदार नरेशजी म्हस्के हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले, नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या। मी सेक्टर 4च्या ऐरोलीच्या सर्व नागरिकांच्या वतीने नरेशजी म्हस्के साहेबांचं मी आभार मानते। खरोखर त्यांनी या उपस्थिती दाखवली आणि एवढा उशीर झाला, 11 वाजले तरी आमचे सर्व नागरिक, महिला, युवक, सगळे विद्यार्थी थांबलेले होते। खरोखर मी त्यांचे मनापासून सर्वांचे आभार मानते। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।